नमस्कार. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत. हा सण साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे, पतंग उडवणे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम, यासाठी वाण देण्याची तयारी, या सगळ्या गोष्टींचा प्रचंड उत्साह असतो. त्याचबरोबर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगीची धार्मिक मान्यता काय आहे, भोगीला अजून कोणकोणती नावे आहेत, भोगी या शब्दाचा अर्थ काय आहे, हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या स्नेहतेज कुल चॅनलला सबस्क्राईब करा. संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी. या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवासणीला जेवावयास बोलवतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थाचा शिदा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे असे म्हणतात. भोगी सण कसा साजरा करतात? या दिवशी सकाळी आपले घर तसंच घराभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. आता आपण भोगीची धार्मिक मान्यता काय आहे ते जाणून घेऊया. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पिकं यावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरींचा आस्वाद घेतात. वेगवेगळ्या प्रांतातली पद्धत आणि भोगीची भाजी वेगवेगळी असते. मराठवाड्यात या भाजीला खेंगट म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण पोंगल व आसाममध्ये भोगली बिहू, तर पंजाबमध्ये लोहरी, राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो. या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी असते. यामध्ये प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याची भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. कशी वाटली तुम्हाला ही माहिती हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच नवनवीन माहिती, नवनवीन गोष्टी, त्याचबरोबर आपल्या सण उत्सवांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्नेहतेज कुल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.